परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्य अद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी, दिव्य अवधि ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो, कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो, कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो, संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो, ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे, अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे, दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को, पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा, स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा, प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही, अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही, अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे, उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे। इथपर्यंत आपल्या वृद्धींचं वर्णन इथपर्यंत झाले ना, म्हणून आपण इथपर्यंत म्हणतोय. जसं पुढं होईल तसं पुढं म्हणू. काय काय सांगितलं ते पहिला, केवल ज्ञान वृद्धी, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान, परत कोष्ठबुद्धी, बीजबुद्धी, पदानुसारी बुद्धी, संभिन्न संश्रोतृ वृद्धी, हे सगळ्या बुद्धिवृद्धींचे भेद आहेत. परत 5 इंद्रियांच्या संबंधी विशेषतः त्या 5 वृद्धी. अजून काय झाले होते, अभिन्न दशपूर्वी, चतुर्दश पूर्वित्व, तर हे अष्टांग महानिमित्त या वृद्धीमध्ये वर्णन चालू होतं. अष्टांग महानिमित्त वृद्धीमध्ये जे 8 भेद आहेत त्यातलं शेवटचा भेद चालू आहे आमचा, स्वप्नवृद्धी. स्वप्ननिमित्त ज्ञान म्हणजे स्वप्नाच्या निमित्तामध्ये भविष्याचं, भूत भविष्याचं म्हणा किंवा इष्ट अनिष्ट फळाचं जे काही ज्ञान होतं, तर ते विशेष वृद्धिधारी मुनींनाच होतं. त्याला म्हटलं स्वप्न निमित्त ज्ञान किंवा स्वप्न निमित्त वृद्धी. तर त्याच्यात काय बघितलं आपण, आता स्वप्न तर प्रत्येकाला वेगवेगळे पडतात, त्याचं काय ना काय अर्थ असेल, पण त्याच्यामध्ये आपली बुद्धी घालायला नको आहे. आपल्याला त्याची वृद्धी नाही किंवा आपल्या बुद्धीचा वापर त्याच्यासाठी करणं योग्य नाही. म्हणून जे स्वप्न पडत आहेत तर ते असेल अर्थ काहीतरी, पण आपण त्याला समजायला गेलो तर इष्ट व्हायचं असेल तर अनिष्ट होऊन बसेल, अनिष्ट व्हायचं असेल तर इष्ट होऊन बसणार नाही. म्हणजे विनाकारण आपण काहीतरी त्याला मोडून तोडून वाकडं तिकडं करून बघणार. म्हणून सांगतायत की स्वप्नाच्या नादी लागू नका. जे असेल ते भोगायला तर मिळणार आहे. भलेही ते स्वप्नातून कळेल नाही तर नाही कळेल, तरी सुद्धा जे आपलं काय म्हणते दैव आहे, भाग्य आहे, तशानुसार ते आपल्याला फळ तर मिळणार आहे. वास्तविक सगळा संसार म्हणजे स्वप्न आहे ना. सांगितलं होतं एकदा काय आम्हांनी, तो सम्राट असतो आणि तो झोपलेला आणि त्याला स्वप्न पडलं काय, परचक्राचं आक्रमण झालंय आणि त्या समोरच्यांचं बल खूप होतं, सैन्य, आणि त्यांनी याच्यावर आक्रमण करताना ह्याचं सगळं सैन्य परास्त झालं आणि हा एकटा राजा राहिला. तो सैन्यापासून दूर गेला होता, त्यामुळं तो एकटाच
वाचला म्हणा किंवा पळाला तिथून, आणि मग कुठंतरी आपलं प्राण वाचवत फिरत असताना ते शत्रू पक्ष तर निघून गेलेलं, पण हा आपल्या देशापासून खूप दूर आला होता. आणि मग खूप दिवसपर्यंत ते युद्ध चालू होतं, त्यामुळं त्याला खायला प्यायला वगैरे काहीच मिळालं नव्हतं. म्हणजे इतका मोठा अधिपती सम्राट असताना सुद्धा अनेक दिवसाचा भुकेलेला होता. आणि मग फिरत फिरत एका गावात गेला आणि तिथं त्याचं वेश सगळा आता बदलला आहे ना, त्या युद्धाच्या निमित्तात सगळे कपडे फाटलेले, दागिने वगैरे सगळे अंगावर काहीच नव्हते, अशा दशेमध्ये केस विस्कटलेले, मुकुट नव्हतं, त्यामुळं कोणाला ओळखणार आहे की हा राजा आहे म्हणून. त्यामुळं अपरिचिता समान तो सगळीकडे त्या गावात फिरतोय आणि त्याला भूक लागलेली, कुठून कोण काय देतं का. तर तिथे एक असतं अन्नछत्र. तुमचं कसं आत्ता पालखीचं सगळीकडं अन्नछत्र चालू आहे, तसं तिथं एक अन्नछत्र चालू होतं. आणि मग ते बघितल्यावर त्याला खूप आनंद झाला की आपल्याला इथं काहीतरी खायला मिळेल. आणि तो जाऊन पोचला आणि तिथं मागतोय की मला काहीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे. तर तो मनुष्य म्हटला, वेळ संपली, म्हटला काहीच नाही आहे इथं, आता जेवायची वेळ होती ती संपली, आता इथं मिळणार नाही तुला काय. तरी पण तो गयावया करू लागला की मी खूप दिवसाचा भुकेलेला आहे आणि तुमच्याकडं काय असेल ते भांड्यातलं खालचं खरवड द्या, पण मला द्या, भूक लागली आहे. म्हटल्यावर त्याची दया आल्यावर त्या मनुष्यानी काय केलं, खरंच ते मोठं खिचडीचं भांडं होतं आणि त्या भांड्याचं त्यांनी खालचं खरवड सगळं काढलं आणि सगळं गोळा करून एका वाटीत त्याला असं जस्ट देणार हातात, काय झालं, घार आली आणि एक झेप घालून तिने ते घास सुद्धा घेऊन गेला. आणि त्यामुळे त्याच्या हातात काहीच आलं नाही आणि इतका तो घाबरून चिरकून उठला. हे सगळं स्वप्नात चालू होतं. आणि मग स्वप्न तुटलं आणि आता त्याला ते भय वाटायला लागलं की असं का मला स्वप्न पडलं. तर त्यांनी जाऊन विचारलं आपल्या सेनांमध्ये काय सेनापतीला किंवा मंत्र्यांना वगैरे की मला असं का स्वप्न पडलं. तर त्याचे सेनापती असतात ते ज्ञानी असतात. त्यांनी काय सांगितलं का मुनींकडे जाऊन त्यांनी विचारलं वाटतं हे स्वप्न मला असं का पडलं किंवा ह्याचं काय काय खरं समजू मी. मग त्यावेळेस मुनींनी काय सांगितलं, ते जे दिसलेलं तुला ते रात्रीचं स्वप्न होतं आणि हे जे सगळं चालू आहे दिवसभर ते दिवा स्वप्न आहे. म्हणजे हे सुद्धा खरं नाही आहे आणि ते सुद्धा खरं नाही आहे. तुम्हाला वाटतं की डोळे उघडे जागृत दशेमध्ये आहे म्हणजे हे सगळं वास्तविक चालू आहे. कोण कोणाचं आई आहे, वडील आहे, मुलगा मुलगी कोण आहे सांगा, शाश्वत राहतंय का हे रिलेशन. तरी हे सगळं घर माझं, परिग्रह माझा म्हणतोय, किती दिवसासाठीचा संयोग आहे हा. मग जे काही काळासाठी असतं त्यालाच तर स्वप्न म्हणताय, जे कधी खरं असतं कधी खोटं असतं त्यालाच तर स्वप्न म्हणतोय. मग जे दिवसभरामध्ये चालू आहे ते सुद्धा स्वप्नच आहे. त्यामुळं स्वतःला कुठल्या तरी एका पर्याय रूप मानणं ही सुद्धा आपली भूल आहे, आपली चूक आहे. आणि त्याच्या निमित्तामध्ये मग सगळं काहीतरी पुन्हा पुन्हा संसारामध्ये अडकत जातो आणि फिरत राहतो. मग जे चंद्रगुप्त मौर्य होते तर त्यांनी, कोण होते चंद्रगुप्त मौर्य म्हणजे अंतिम श्रुतकेवली जे भद्रबाहू स्वामी होते त्यांचे शिष्य. तर ते सम्राट चंद्रगुप्त, तर त्यांना एक रात्री स्वप्न पडली, 16 स्वप्न पडली. ऐकून आहे तुम्ही सगळेजण, फक्त मला त्याच्यावरनं आता हे तीर्थंकरांच्या मातेला वगैरे पण पडलीच आहेत ती 16 स्वप्न किंवा भरत चक्रवर्तीला पडली म्हणतो. पण ते काय होतं, तीर्थंकर मातेचं जे स्वप्न पडलेलं तर ते त्या काय म्हणायचं, त्या जो मुलगा जन्मणार होता त्याच्याविषयीची सगळी विशेषता त्या स्वप्नांमध्ये वर्णिली गेली होती. जसं की ते 2 हार दिसले, परत पांढरा बैल दिसला, सूर्यप्रकाश दिसला, असं काय काय ते सगळं त्या मुलाशी रिलेटेड होतं जो की जन्मणार होता. त्याची वैशिष्ट्य कशी असणार हे ते इंडिकेट करत होते सगळे स्वप्न. पण हे चंद्रगुप्त मौर्यांची जे स्वप्न होती ह्याच्यावरून पंचम काळाचं रूप सांगितलं गेलंय किंवा भविष्य वर्तवलं गेलं. म्हणून हे जरा घ्यावं वाटलं, म्हणजे हे शेअर करावं वाटलं तुमच्याबरोबर की चंद्रगुप्त मौर्यांना 16 स्वप्न पडली. तर ते स्वप्न त्यांनी जाऊन भद्रबाहू मुनींच्या समोर सांगितली की मला अशी स्वप्न पडली आहेत, तर ह्याचं फळ काय किंवा मला अशी स्वप्न का पडली. विचित्र स्वप्न होती ती, कारण असं काय
साधारण नाही की कोणतरी मुलगा आला दिसला गेला वगैरे, असली नाही स्वप्न. असंभव असणारी अशी स्वप्न पडली होती, किंवा काय म्हणायचं, काहीतरी विचित्र प्रकारचे स्वप्न होते ते. त्यामुळं त्यांनी त्या मुलींना जाऊन कधी त्यांनी विचार केला नाही किंवा पाहिलं नाही, अशी सगळी दृश्य त्यांना स्वप्नामध्ये दिसली होती. त्यामुळं जरा असं अचंबित झाले आणि त्यांनी मुनींना जाऊन त्याचं फळ विचारलं होतं. तर त्याचं शुभ आणि अशुभ असं काय फळ मिळणार असं विचारल्यावर मुनींनी ते सगळं जाणलं आणि त्यांना वर्तवलं होतं. तर त्या 16 स्वप्नांमध्ये काय सांगितलं, म्हणजे मुनी अवस्थेत पडली होती का त्यांना? नाही 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 नाही, राजा होते आणि त्यांनी जाऊन भद्रबाहू मुनींना विचारली ती स्वप्न, आणि मग त्या स्वप्नांचं फळ ऐकून त्यांना वैराग्य झालं की असं पंचम काळाचं स्वरूप आहे, तर नको या जगात, या अशा संसारात रमायला नको, असं विरक्ती झाली. आणि तिथून ते दीक्षित होऊन त्यांच्याबरोबर संघामध्ये भरती झाले, म्हणजे संघस्थ झाले. आणि तिथून मग ते दक्षिणेकडे विहार केला आणि त्यांच्याच निमित्तामध्ये मग भद्रबाहू स्वामींची सल्लेखना झाली. तर पहिला स्वप्न बघितलं होतं की सूर्य अस्ताला जायला लागलाय, असं स्वप्नामध्ये दिसणं अशुभ असतं. तर त्यांनी काय सांगितलं, त्याचा अर्थ आहे का, सूर्य अस्त का फल है राजन, अंग पूर्व का ज्ञान विलीन, श्रुत केवली नहीं रहेंगे, श्रुत होगा अति क्षीण क्षीण. सूर्य म्हणजे ज्ञानाचं तेजाचं प्रतीक आहे ना, आणि तो अस्ताला जायला लागलाय. सूर्य उदय होणारा असेल तर चांगलं त्याचं भविष्य ठरलं असतं, पण अस्ताला जाणारा सूर्य पाहिला, त्याचा अर्थ काय होतं, सूर्य म्हणजे श्रुत केवलींचा प्रतीक, त्याचा अस्त म्हणजे श्रुत केवली या भूतलावर राहणार नाहीत. या पंचम काळात जेवढे श्रुतज्ञान शेष आहे ते सुद्धा प्रतिदिन क्षीण क्षीण होत जाणार. समजून घ्या, तुम्ही जेव्हा जन्मलाय तेव्हाचं पंचम काळ आणि वर्तमानातला पंचम काळ ह्याच्यामध्ये खूप अंतर पडलं आहे. आता ह्याच्या पुढं तर जे भविष्यात आपण फेस करणार आहे तो काळ तर अजून थोडं सगळ्याचा ऱ्हास होत जाणार. म्हणजे ज्ञानाचा, बलाचा, आयुचा सगळ्याचा ऱ्हास होत जाणार आहे. आणि त्यामुळं म्हटलं आत्ता सावधान व्हा, जेव्हा की आत्ता आपल्याला ज्ञान आहे, आपली शक्ती आहे, आपल्याला समजतंय, तर तोपर्यंत ज्ञान आणि ध्यानामध्ये दृढ राहावा, वैराग्याला प्राप्त व्हा. तर पहिलं स्वप्न सांगितलं सूर्य अस्ताला जाणारा दिसला. दुसरं सांगितलं कल्पवृक्षाची शाखा खंडित झाली. म्हणजे पूर्वी कल्पवृक्ष होते ना, आणि मग त्याची अखंड कल्पवृक्ष दिसला असता तर ते चांगलं शुभ प्रतीक होतं, पण त्याची एक शाखा खंडित झाली. म्हणजे काय सांगितलं त्याचं फळ, खंडित कल्प वृक्ष की शाखा नरपति होंगे संयमहीन, कलिकाल महादुखदाई सुन राजन हो धीरवीर. नरपती म्हणजे राजा, नर म्हणजे मनुष्य, त्यांचा पती म्हणजे कोण असेल तो राजा, सम्राट वगैरे, ते संयमहीन होणार. म्हणजे काय सांगायचं याच्यातून, पूर्वीचे राजे लोक संयमीच असायचे. म्हणजे इतकं भोग असणार, इतकं सामग्री सगळी सुखशाली पुण्याचा उदय असणार तरी सुद्धा संयमाला महत्व होतं त्यांच्याकडं. आपल्याकडं थोडंसं वैभव वाढलं की हां, त्यावेळेसचे कोण असतील ते सम्राट. आता चक्रवर्ती नसेल तर जो कोणी असेल तो राजा, मुकुटधारी असतील, कोणी सेनापती टाईप किंवा असे कोण असतील ते राजा. तर ते संयमाला काय प्राधान्य द्यायचे पूर्वी. म्हणजे ते आलं ना 1234 व्रत आहे ना, त्याच्या कथेत पण असं आलं होतं की ते दोघं जण राजा आणि राणी चालले होते, हेमरथ राजा आणि त्याची बायको, दोघं वन क्रीडेला चालले होते. आणि जाताना त्यांना रस्त्यामध्ये आत्मध्यानी ज्ञानी 2 मुनी दिसले. ते दिसले की इतका बहुमान आला राजाला, चालला होता वन क्रीडेला, असं नाही वाटलं की कुठून अडथळा आला किंवा आपल्या भोगामध्ये बाधा आहे, असे भाव झाले नाहीत. उलट तिथं ते दिसले वनामध्ये की इतका आनंद झाला, प्रमोद झाला. म्हणजे ही ज्ञानीची लक्षणं सांगितली. ज्ञानीला बघून ज्याला आनंद होतो तो समजून घ्या नियमाने निकट भव्य आहे. आणि मग त्यांना त्या मुनींना बघून त्यांनी नमस्कार केला आणि
प्रश्न काय विचारला होता सांगितलं होतं मागं मी एकदा. सांगा काय प्रश्न विचारला होता. निघाला होता कुठं? वनक्रीडेला, भोगायसाठी म्हणजे मनोरंजनासाठी निघाला होता. आणि मध्ये मुनी दिसले. अचानक दिसल्यावर तुम्ही काय म्हणाल? ठीक आहे दर्शन कराल, काहीतरी 4 वाक्य ऐकून निघून जाल. पण त्या ठिकाणी त्या राजाने विचारलं मुनींना की हे राजन, मला तीर्थंकर पद पाहून मोक्ष कसा प्राप्त होईल ह्याचा उपाय सांगा. मुनींना विचारलं. कधी कुठल्या कंडिशनमध्ये असं शिकायला बसला नव्हता, निघाला होता. म्हणजे खेळायला काय म्हणायचं आपलं एन्जॉयमेंट करायला निघाला होता. पण अशा वेळी सुद्धा त्यांची बुद्धी अशी चालत, असं काय म्हणायचं धारा असायची ज्ञानामध्ये. आपलं कसं असते, कुठंतरी निघालो की आपल्याला सगळं विसरून गेलेलं असतं, धर्म तर आठवायचं लांबच. तर त्यांनी मुक्तीचा उपाय विचारला त्याच्यातून. आणि मग मुनींनी सांगितलं जे काय हे 1234 चारित्र शुद्धी व्रताचं कथा त्यांना सांगितली आणि त्यांना ते महात्म्य सांगून व्रत घेण्याची प्रेरणा केली की घेतली व्रत त्यांनी. म्हणजे असे राजा संयमी असायचे हे सांगायचं आहे मला त्याच्यातून. संयमासाठी पण तीर्थंकर पद पाहून मुक्ती कशी प्राप्त करेन ह्याचा उपाय सांगा. कारण षोडश कारण भावनांचं तर माहिती आहे, पण त्याच्याशिवाय अजून काय केलं तर मुक्ती मिळेल असं मला उपाय सांगा, असं त्यांनी विचारलेला प्रश्न. मग जेवढं भोगासाठी वेळ शक्ती द्यायचे किंवा आपलं बल द्यायचे, तर तेवढंच सांगितलं संयमासाठी धर्मासाठी सुद्धा त्यांचं योगदान असायचं. म्हणजे इक्वल असायचं सगळीकडनं. आपल्यासारखं नाही की केलं तर सगळा संसारच, नाहीतर धर्माला शून्य. गेलं पंढरपूरला की तिकडंच आणि इकडं आलं तर इकडंच. तसं मग असं नाही, तर त्यांचं सगळं बॅलन्स्ड असायचं. जिथं आहे तिथं सुद्धा वैराग्यात, ज्ञानात, ध्यानात असे ते असायचे. तर सांगितलं दुसरं स्वप्न पडलं होतं, कल्पवृक्षाची शाखा खंडित झाली आहे. त्याचा अर्थ काय होता? कल्पवृक्ष हे मुकुटबद्ध राजांचे प्रतीक आहे. इच्छित वस्तू देणारं असतं ते कल्पवृक्ष असतं. पण त्याचे खंडित होणे म्हणजे, कधीही कल्पवृक्ष खंडित नसतो. जेव्हा पण असणार ना चतुर्थ काळाच्या पूर्वी, तर तो कधीही खंडित कल्पवृक्ष नसतात. तेच जर दुसऱ्याला इच्छित फळ देणार आहे, तर ते स्वतः जर असे खंडित किंवा अर्धवट असतील तर कसे चालायचे? त्यामुळं तसे कधीही नसतात. पण जे दिसलं त्याचं काय फलित होतं, त्याचे खंडित होणे म्हणजे राजा लोक संयमाला अंगीकार करणार नाहीत, असंयमात आनंदी राहणार, आनंद मानणार. म्हणजे सगळ्यात मोठं असंयमाचं प्रतीक झालं हे. कारण राजा म्हणजे सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, सगळ्यांसाठी आदर्श असतो. जसं राजा वागणार, त्याचं आचरण असणार, तसंच प्रजेला ते एक काय म्हणायचं गाईडलाईन असते ना. जसा राजा वागतो तसं प्रजा असते. त्यामुळं राजांनी ज्या मुनींना आदर सत्कार दिला त्याच्या मागं प्रजा असते. तर त्यामुळं सांगितलं की जर राजा संयमी असेल तर संयमाला प्रेरणा देईल. जसं की कृष्णाने प्रेरणा दिली सगळ्यांना. काय म्हणून? द्वारका जळणार आहे हे कळल्यावर नेमिनाथ भगवंतांच्या दिव्यध्वनीत कळलं ना की द्वारका नष्ट होणार आहे जळून, आणि याच्यामध्ये कोणी वाचणार नाही आहे असं काहीतरी त्यांनी त्या दोघांचंच नाव घेऊन सांगितलं, कृष्ण आणि बलराम. हे दोन सोडून बाकी कोणीही द्वारकेत जिवंत राहणार नाही. हे समजल्यावर कृष्ण नगरात आला द्वारकेमध्ये, आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की राजा म्हणून माझं कर्तव्य काय, तुमचं प्रजेचं पालन करणं, रक्षण करणं. पण हे जर दिव्यध्वनीत खिरलंय की असं म्हणणार आहे तर ह्याला मी टाळू शकणार नाही आहे. तर त्यामुळं तुम्ही काय करा, एक तर तुम्ही दीक्षा घ्या, संयमी बना, दीक्षा घ्या आणि इथून विहार करून जावा. तुमच्या कुटुंबाचं पालन करणं माझी जबाबदारी. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी मोही होऊन राहू नका. ज्याला शक्य आहे त्यांनी संयम धारण करा, दीक्षा घ्या आणि किंवा नगर सोडून दूर जावा. आणि ज्याला शक्य नाही आहे, जे इथं राहणार आहे त्यांचं पालन करण्याची जबाबदारी माझी. म्हणजे त्यांनी संयमाची प्रेरणा दिली सगळ्यांना, हे मला सांगायचं त्याच्यातून. कृष्ण म्हणला स्वतः असमर्थ होता दीक्षा घ्यायला, म्हणून त्यांनी इतरांना सांगितलं. का बरं असमर्थ होता? नरकगामी जीव होता, त्यामुळं तिथं त्याला संयमाचे भाव होत नसतात.
आणि त्याला त्याचं खेद होता बरं का, मला का होत नाही आहेत असे भाव, मला मुनी बनायचे का भाव होत नाहीत असं त्याला खेद होता अंतरंगामध्ये, पण घेऊ शकला नाही तो दीक्षा. आणि मग असं इतरांना त्यांनी प्रेरणा केली हे मला सांगायचं होतं. राजा असतो तो प्रजेला मार्गदर्शन करणारा असतो. त्यामुळं पूर्वीचे राजन सगळे संयमाची रुची असणारे होते, स्वतः संयमी होते आणि इतरांना सुद्धा संयमासाठी प्रेरणा देणारे होते. पण जी ही कल्पवृक्षाची शाखा खंडित झाली हे सांगितलं, ह्याचं फळ म्हणजे सगळे राजेसुद्धा असंयमामध्ये आनंद मानणार असं सांगितलं. दुसरं स्वप्न सांगितलं. तिसरं का सांगितलं काय, सीमेचं उल्लंघन करणारा समुद्र म्हणजे काय, समुद्राला काय म्हणतात भरती आल्यावर तो दूर जातो ना, समुद्र आपल्या लिमिट्सला क्रॉस करून बाहेर पडतो, तर त्याचं काय फळ होतं सांगते ऐका. सीमा तोड बहारत ना कर, न्याय मार्ग का होगा नाश, शासक हरण करेंगे लक्ष्मी, सदा प्रजा को देकर त्रास. सम्राटांचा स्वभाव सागराप्रमाणे विशाल उदार असतो, म्हणजे त्या समुद्राचं प्रतीक म्हणजे सम्राट. पण या काळात त्या समुद्राने काय केलं, आपली सीमा ओलांडली. म्हणजे काय, सम्राटांचा स्वभाव होता तो न्यायप्रिय असायचा आणि त्यांनी ते उल्लंघन केलं. समुद्र म्हणजे काय, त्याचा अर्थ या काळात होणारे राजे न्याय मार्गाला सोडून वागतील, तेच शासक प्रजेचे शोषण करतील, अन्यायाने धन जमा करतील. प्रजेची मुख्यता नसणार, त्यांना त्यांच्या सुखदुःखाची काळजी नसणार. स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःचं पेटी भरण्यासाठी, स्वतःच्या लोभासाठी ते प्रजेचं शोषण करणार, कर लादणार, त्यांच्यावर अत्याचार करणार, कशाही रीतीने धन गोळा करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून सांगितलं सीमेचं उल्लंघन करणारा समुद्र कशाचं प्रतीक होता, तर राजा लोक न्यायाला सोडून वागणार असं सांगितलं होतं. अन्यायाने धन जमा करून ते सगळ्या प्रजेवर अत्याचार करणार. काय काय सांगितले, तर पहिलं सांगितलं अस्ताला जाणारा सूर्य, दुसरं सांगितलं कल्पवृक्षाची शाखा खंडित झालेली पाहिली, तिसरं सीमेचं उल्लंघन करणारा समुद्र, सीमा उल्लंघन करून दूर जाणारा असा तो समुद्र पाहिला. पुढं सांगितलं काय, आता तर या काळात कोणी राजे नाही आहेत, मग कसं लावणार आहे स्वप्नाचा अर्थ. सीमेचे उल्लंघन करणारा समुद्र म्हणजे जे कोणी राजे असतील ते न्याय मार्गाला सोडून वागतील. मग ह्याच्यात आता राजा तर कोण नाही आहेत आता आपल्या काळामध्ये, मग हे कशाचं सांगायचं उदाहरण, जे कोणी आत्ता असणारे तुमचे मंत्री किंवा काय म्हणायचं प्राईम मिनिस्टर किंवा नेते जे कोणी असतील तर ते सगळे राजे आत्ताचे. राजा म्हणजे राजाच असं नाही, तर सगळ्यांचा जो मेन आहे किंवा सगळ्यांना काय म्हणायचं सगळ्यांच्यावर ज्याचं कंट्रोल आहे असं तो शासक जे कोणी असतील ते. लोकशाही आहे म्हणून इथं आता नेता म्हणतोय आपण, तेव्हा राजेशाही होती त्यामुळं राजा असायचा. मग जे कोणी शासक असतील तर ते आपलं शासन सोडून, आपला न्याय मार्ग सोडून सगळे अन्यायाने वर्तन करतील असं सांगायला लागलं. म्हणून दिसतंय तुम्हाला आज काहीतरी टॅक्सच्या रूपाने, तुमचं GSTच्या रूपाने कुठनं ना कुठनं तुमच्याकडनं पैसा लुटायचं काम चालू आहे. ज्याच्याकडं पैसा अधिक झाला त्याला कसं त्या पैशाचं रक्षण करू हे भय असतं. त्यामुळं पैसेवाले सुद्धा दुःखी आहेत आणि पैसा नसणारे सुद्धा दुःखी आहेत. तर पुढचं चौथं स्वप्न सांगितलं 12 फणधारी सर्प, ज्या असा तो साप की ज्याला 12 फणा होत्या. त्याचं फळ काय आहे, म्हणजे कधी असं दिसणार नाही नॉर्मली कोणाला, पण ज्या त्याला स्वप्नात दिसल्यावर विचित्र वाटलं ना की असं स्वप्न का मला पडलं, तर त्याचं फळ काय सांगितलं बघा. 12 फणयुत नाग बताता, द्वादशांतक दुष्काल पडे, पंचमकाल महादुखदाई, आत्महित तू क्यों न करे.
12 फणायुक्त जो नाग दिसला त्याचं काय प्रतीक? सर्प हे जगात प्राण हरणारे काळाचे सूचक मानले जाते, म्हणजे अशुभ आहे. साप दिसणं हे अशुभ असतं. 12 फणा म्हणजे 12 वर्ष. या पंचम काळात 12 वर्षाचे प्राण हरणारे असे दुर्भिक्ष पडणार. जेव्हा केव्हा सांगितलं होतं ते चंद्रगुप्तांच्या काळामध्ये, म्हणजे भद्रबाहू स्वामींनी जे सांगितलं होतं ना भाकीत, 12 वर्ष दुष्काळ पडणार म्हणून. तर प्राण हरणारे, त्याच्यामध्ये अनेकांचे प्राण जातील इतकं भयंकर दुष्काळ पडणार. म्हणून संयमींना या क्षेत्राचा त्याग करावा लागणार असं त्या भविष्यातून कळलं होतं. त्यामुळं चंद्रगुप्तांनी जरी दीक्षा घेतली तरी सुद्धा जिथं भद्रबाहू स्वामींनी सांगितलं अशा ठिकाणी ते विहार करून गेले. तर काय सांगायचं होतं त्याच्यामध्ये? 12 फणयुग नाग बताता द्वादशांतक दुष्काळ पडे. 12 वर्षापर्यंत दुष्काळ पडणार. पंचम काळ महादुःखदायी आत्महित तू क्यों न करे. पंचम काळामध्ये इतकं दुःख तुला मिळणार आहे तर आता तरी आत्महिताला लाग, असं त्या स्वप्नाचं अर्थ होतं. म्हणजे सगळ्या या स्वप्नांमधून वगैरे किंवा भविष्यवाणी जी काही झाली त्याच्यामधून तुम्हाला मार्ग दाखवायचा आहे की आता तरी धर्माला लागा, स्वभावाला जाणा. तुम्ही रमताय कुठं? बाहेरच्या भोगामध्ये, त्या शरीराच्या इंद्रियाच्या विषयांमध्ये रमताय. तर सांगायचंय तुम्हाला, धर्माची प्रेरणा देत आहेत आचार्य. आणि मग सांगतायत काय? सतत असं वेदन करा की या सगळ्यापासून मी भिन्न जाणणारा आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे माझं सुख नाही, सुखाची वस्तू बाहेर नाही आहे तर माझ्यामध्ये आहे. ज्ञानाने सुख भोगतोय तर ज्ञानामध्ये राहायला हवं. बहिरंगातल्या विषयामध्ये आपलं सुख शोधून उपयोग नाही. तर त्यासाठी काय सांगितलं होतं की ते हे होते ना, कोण? एक ब्राह्मण होता आणि तो खूप दरिद्री होता. असं त्याच्याकडं स्वतःचं कुटुंब सांभाळायचं एवढं सुद्धा पैसा नव्हता, काय मंगल काकी. आणि मग तो वैतागला होता की इथं राहायला नको आता आपण. घरात आपल्याला जर काय मिळत नाही तर आपण इथून मरू, आपण जाऊन कुठंतरी. त्याच्या निमित्तात ॲटलिस्ट घरातले तरी फ्री होतील, म्हणजे आपल्या जबाबदारीतून मुक्त होतील किंवा आपल्याला त्यांचा त्रास नाही, त्यांना आपला त्रास नाही, असं विचार करून निघाला तो जंगलाच्या दिशेने. परवा सांगितली होती बहुतेक मी ही गोष्ट, पण परत एकदा ह्याच्या संदर्भासाठी. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तो निघाला तर अशा हिंस्त्र श्वापद असणाऱ्या अशा त्या जंगलामध्ये गेला होता. आणि त्या जंगलात त्याला एक गुफा दिसली आणि मग तो गुफाच्या जवळ जाऊन बघितलं तर आतमध्ये सिंहाच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या होत्या. पहिला तर भीती वाटली, पण तरीसुद्धा त्यांनी काय धाडस केलं, म्हणलं मरायचंच आहे आपल्याला तर जाऊ आपण आतमध्ये. पण तिथं होतं कोण? तो सिंह झोपलेल्या अवस्थेमध्ये होता. आणि मग त्यावेळेस तिथं त्या सिंहाची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी एक वॉचमन ठेवला होता बाहेर. ते वॉचमन म्हणजे होता हंस. सांगितलं होतं ना परवा मी हे. मग काय झालं सांगा? हंसाने काय केलं? हंसाने त्याला अडवलं ब्राह्मणाला. त्याला वाटलं की हा मरेल कुठंतरी पुढं आला तर, सिंहाची झोपमोड झाली तर याला खाऊन टाकेल सिंह. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला अडवलं आणि सांगितलं तू जा इथून, तू इथं येऊ नकोस. त्याला जर जागा झाला तो तर तुझ्या जीवावर बेतेल. पण तो ब्राह्मण काय ऐकत नाही. म्हटल्यावर शेवटी हंसानेच युक्ती काढली आणि तो गेला उडत त्या सिंहाच्या जवळ आणि त्याला उठवतोय सिंहाला स्वतः, काय मंगल काकी. आणि त्याला सांगतोय सिंहाला की हे राजन उठा, का तर आज एकादशी आहे आणि तुमचं भाग्य, तुमचं पुण्य असं की साक्षात ब्राह्मण तुमच्या दाराशी आलाय तुम्हाला आशीर्वाद द्यायला. तर तुम्ही जाऊन त्याचं दर्शन करा, त्याला तुम्ही तुमच्याकडून काहीतरी उपहार द्या. तुम्हाला इतकं तो स्वतः दर्शन द्यायला आलाय तर तुमचं पुण्य आहे.
तुमच्या काय म्हणायचं या पशुपर्यायाचा अंत आलाय जवळ, त्याच्याकडनं आशीर्वाद घ्या, असं चांगल्या चांगल्या शब्दामध्ये हंसानी त्या सिंहाला बोध दिला. त्या हंसाची वाक्य सगळी त्या सिंहाला बोधप्रद वाटली. आणि मग सिंह गेला बाहेर आणि त्या हंसाला त्या ब्राह्मणाला बघितलं. जीव बघून बसा, इकडंच बसा, तिकडं किडे बघितले. तर त्या सिंहाने त्या ब्राह्मणाच्या समोर जाऊन उभारला. मग ब्राह्मणाला तरी अपेक्षा होती की हा मारून खाईल मला, पण सिंहाने काय केलं, हंसाच्या सांगण्यावरून त्यांनी ज्या कोणाला आत्तापर्यंत मारलेलं होतं तर त्या सगळ्यांचे दागिने, त्यांचे काहीतरी ऐवज, पैसे वगैरे त्याच्याकडे पडून होते ना सिंहाकडं, तर सगळं त्यांनी उचलून आणून त्या ब्राह्मणाच्या पायापाशी टाकले. कोणाला, त्या ब्राह्मणाला दिले त्या सिंहाने. आणि मग सिंहाला काय त्या ब्राह्मणाला काय कळेच ना की काय व्हायला लागले, ह्यांनी का मला आणून दिलं हे. आणि मग ते काय न विचार करता हे हंस लगेच म्हटला काय, ह्याचे विचार बदलायच्या आधी सगळं घेऊन निघून जायतो. आणि मग आता भीती वाटायला लागली, कुठं तर मारला तर सिंह. लगेच सगळं उचललं ब्राह्मणाने आणि घेऊन गेला घरी. आणि इतकं ते धन होतं की आता गरीबचा महाधनाढ्य श्रीमंत ब्राह्मण झाला. मग घर बांधलं, सगळी सुखशाली झाल्यावर काय होणार, सगळ्यांना दिसणार, ते डोळ्यात टोचणार ना. मग लगेच शेजारचा ब्राह्मण होता, त्याची बायको आली विचारायला ह्याच्या बायकोला. म्हणली तुमचा असा सगळा कायापालट कसं काय झाला. मग बायकांना कशाची रुची, स्त्रीकथा, राजकथा, चोरकथा, भोजनकथा, याचं सोडून दुसरं काय कामच नसतं. मग ती विचारते की काय झालं नक्की असं. मग ती काय भोळी असते ती स्त्री, आणि तिने सगळं सांगितलं असं असं झालं होतं म्हणून. मग आता गेला तो, ती गेली शेजारीने आपल्या नवऱ्याला सांगितले की पुढच्या एकादशीला तुम्ही पण त्या जंगलात जायचं आणि त्या सिंहाकडून सगळे दागिने घेऊन यायचे. मग आता जे कॉपीकॅट करायला जातात त्यांना नियमाने काय ना काय फळ भोगावं लागतं वाईट. तर ब्राह्मण म्हणतोय की आपल्याला गरज नाही आहे, तो शेजारचा ब्राह्मण, आपल्याला काय आवश्यकता नाही आहे, असं काय करायला नको. पण तरीसुद्धा स्त्री हट्ट, त्याच्यासमोर झुकावं लागलं नवऱ्याला. आणि दुसऱ्या दिवशी काय ती एकादशी आली त्या दिवशी पाठवलं बायकोनी, म्हणले जावा. आणि जाऊन त्यांनी तसंच त्या सिंहाच्या गुफेसमोर जाऊन उभारला. आणि मग उभारल्यावर आज कोण होतं, त्या सिंहाची झोप मोड होऊ नये म्हणून वॉचमन एक कावळा होता. हंस नव्हता, कावळा होता. हंसाची वृत्ती कशी होती की या ब्राह्मणाचे प्राण वाचावेत, आणि जर तो जात नाही आहे तर त्याला ॲटलिस्ट काहीतरी लाभ व्हावा किंवा त्याचं प्राण रक्षा व्हावी कुठून तरी, म्हणून त्या हंसाने युक्ती केली होती. आणि त्या पहिल्या ब्राह्मणाला सांगितलं होतं तू जा म्हणून, पण तरीसुद्धा तो गेला नव्हता. मग हे सगळं वक्तव्य जसंच्या तसं त्या बायकोनी सांगितलं होतं ना, आणि हे असं घडणार म्हणून त्या शेजारच्या बायकोनी आपल्या नवऱ्याला सांगितलं होतं. मग आता जाऊन उभारला त्या सिंहाच्या गुफेसमोर, तर कावळा होता. कावळ्याला काय विचार आला, साक्षात ब्राह्मण आपल्या जवळ आलाय तर किती चांगलं भोजन मिळणार आज. सिंह त्याला मारणार आणि त्यातलं काहीतरी पाठ मला पण भोजन मिळणार. असा विचार आल्यावर कावळा उडत पहिला आत गेला सिंहाकडं. आणि एवढ्याच पहिल्या इन्सिडन्सवरून त्या ब्राह्मणाने शाणं व्हायला पाहिजे होतं. त्याला कळलं की मागच्या वेळेस तर हंस होता आणि त्यांनी ब्राह्मणाला अडवलं होतं, आत येऊ नको, पुढं येऊ नको, तू जा असं सांगितलं होतं. आणि हा कावळा मला असं काहीच म्हणत नाही आहे, मग आपण इथं थांबावं की नको असा विचार आला, पण तरीसुद्धा मागं फिरला नाही. मग हा गेला कावळा आणि जाऊन सिंहाला उठवतोय आणि सांगतोय की चला तुमच्या दाराशी भक्ष आलंय, तुमचं पोट भरून घ्या. असं सांगितल्यावर पहिल्यांदा झोपमोड केली म्हणून त्या सिंहाला कावळ्याचा राग आला. मागच्या वेळेस आल्यावर हंसानी पण झोप मोडली होती त्याची, पण तरीसुद्धा हंसानी असे 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या होत्या की तो क्रोध कुठं नष्ट झाला हे कळलं पण नाही राजाला, त्या सिंहाला. आणि आज येऊन कावळा काय करतोय, स्वतःच्या स्वार्थासाठी सांगतोय सिंहाला की तुम्ही त्याला मारा, तुमचं भक्ष तुम्हाला दाराशी आलंय ते घ्या असं. मग राग आला सिंहाला आणि त्या सिंहाने पहिल्यांदा त्या कावळ्यावरच ओरडारडी केली.
त्या कावळ्याला सांगितलं तू इथून जा नाही तर तूच मरणार. आणि मग येऊन बाहेर बघतोय तर खरंच ब्राह्मण होता आणि त्याचं असं रौद्र रूप होतं त्या सिंहाचं की ब्राह्मण घाबरून गेला. आणि मग तो कुठून पळू कुठून नको असं झालं त्याला. आणि मग तेवढ्याच सिंहाने डरकाळी फोडली आणि सांगितलं, म्हणले की दरवेळेस तू आलास तर मी काय तुला काय देणार आहे असं नाही आहे. म्हणजे तू जर अपेक्षा ठेवून आलास तर त्याचं तुला नियमाने दुःखच भोगावं लागेल. आणि तुझं भाग्य होतं मागच्या वेळी की मागच्या वेळेस असणारा तो हंस राज प्रवृत्तीवाला असतो, काय म्हणायचं रॉयल असतो त्याचं पर्सनॅलिटी असं म्हणते. त्याची थिंकिंग त्याचं विचारसरणी अशी असते. आणि तो गेला आता तलावावर, तो इथं नाही आहे. आणि जो आज तुला भेटलाय तो कावळा. म्हणून कावळ्याच्या वचनासारखे आपले वचन नसावेत असं म्हणतात. हंसासारखी प्रवृत्ती असावी, कावळ्यासारखी नाही. आणि मग त्या सिंहाने सांगितलं की या कावळ्याच्या निमित्तात तुझे प्राण जायची वेळ आहे. तुला जरा तुझे प्राण प्रिय असतील तर पहिला इथून निघून जा. आणि मग इतकं जोरात बोलल्यावर तो ब्राह्मण तर आपला जीव मुठीत धरून धूम ठोकून पळाला. आणि मग बायकोला कळलं काय काय नाही मिळालं जाऊ दे, तुमचं प्राण वाचलं हेच बास आहे. म्हणजे मग हेच तो सांगत होता आधी की कशाला तुम्ही हाव करतेस, तू आपल्याकडं आहे ते सफिशियंट आहे, त्याच्यामध्ये समाधानी राहा. पण जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत समजत नाही. म्हणून जेव्हा त्यांना समजलं त्यावेळेस तो सावध झाला. म्हणजे मला सांगायचं होतं की परिग्रहाचा मोह नियमाने दुःखाला कारण असतो. आणि जे कोणी हे राजे आत्ता अत्याचारी अन्यायाचारी असणार तर ते या परिग्रहाचा संचय करण्याच्या नादी राहणार. म्हणजे सगळे हे पंचम काळात होणारे शासक आहेत किंवा जे प्रमुख असणार समाजातले तर ते अशा रीतीने आपलं धन आपलं वैभव वाढवण्याच्या मागं सगळ्या जनतेवर अत्याचार करणार. हे तर सगळं लौकिकातलं झालं. अलौकिक काय सांगायचं याच्यातून, आपण स्वतःवर अन्याय करतोय. न्याय काय आहे, ज्ञान रूपाने राहणं हे न्याय आहे. किंवा स्वतःला जाणणं हे स्वतःवर केलेला न्याय आहे. आणि ते सोडून तुम्ही रागद्वेष रूप विभाव रूप जे काय परिणमन करता संसारामध्ये रमता हा सगळा स्वतःवर केलेला अन्याय आहे. म्हणून अन्यायाने जगण्यापेक्षा न्यायपूर्वक राहा, स्वतःला अनुभवा जाणा आणि त्या आनंदामध्ये जगा, तर आपलं जीवन दुःखमुक्त राहणार. हो जाणा. निष्परिग्रही निर्लोभ वीतराग स्वभावाला जाणा. हा शुद्ध सिद्धात्मा निर्ग्रंथ आहे, निरपेक्ष आहे, निराकुल आहे, ज्ञाता द्रष्टा आहे. जाननहार आहे जाणा. निसंग स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धा